मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील संपूर्ण सिलेबस आपण फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. दररोज तुम्हाला फ्रीमध्ये क्लास या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न असा आहे की एका संख्येचा 20% जर 120 असेल तर त्या संख्येचा 120% किती? आता असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मग या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला काय करायचं आहे बघा. एका संख्येचा 20% म्हटलंय, म्हणून तुम्हाला ती संख्या काय घ्यावी लागेल, तर माहिती नाही म्हणून x घेतले. मग या संख्येचा 20% काढा. बरोबर आहे. मग या संख्येचा 20% लिहित असताना आपण 20 भागाकारामध्ये 100 लिहितो. मग तीच संख्या आपल्याला 120 मिळते, म्हणजे बरोबर किती मिळाली? 120. आता याला सोडवा. हे 100 या 120च्या गुणाकारामध्ये गेले, म्हणजे 120 गुणिले 100 झाले आणि भागाकारामध्ये 20 आले. आता या ठिकाणी आपल्याला भागाकाराची प्रोसिजर करायची आहे. बघा, 20ने 100ला भाग देऊ किंवा 20ने 120ला भाग देऊ. 20 × 20, 20 × 20, 6 गुणिले 100 केले तर किती येईल? 600. मग या 600चेच आपल्याला किती टक्के विचारले? तर 120% विचारले. मग 600चे 120% आपण या ठिकाणी काढू. बघा, 600 गुणिले 120 भागिले किती होईल? 100. आता याला सोडवलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतोय. मग बघा, भागाकाराची प्रोसिजर करायची आपल्याला. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 6 गुणिले 120 केले तर सुरुवातीला 6 गुणिले 12 करा. 12 सकम 72. त्याच्यानंतरचा हा शून्य कॅन्सल करून इथे लिहा. 720 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय सी मध्ये बघा, या ठिकाणी दिलेला आहे. अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह तुम्हाला आपल्या या चॅनलवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तयारी करता येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.